माय किचन माय लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे आषाढ अमावस्या आणि आषाढ अमावस्या म्हणलं की आजपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात होते। श्रावण महिना म्हणलं की घरातली पूर्ण साफसफाई ही तर आलीच आणि तसं तर माझे 2-3 दिवस झाले पूर्ण घरामधली डीप क्लिनिंग चालू होती। पण आज आहे ना, जे काही माझ्याकडे तांब्या पितळाचे भांडे आहेत त्याच्यामध्ये मग देवाचे दिवे आले, देवाच्या छोट्या छोट्या मूर्त्या आल्या, त्या सर्व मला स्वच्छ करून घ्यायच्या होत्या। कारण की आज संध्याकाळी दीप अमावस्या आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण आहे ना दिव्यांची पूजा करतो। हा जो पाट आहे ना तो 2-3 वर्षापूर्वी मी घेतला होता, पण हा जशाच तसा आहे आणि ह्याला पॅकिंग करून ठेवला होता, म्हणून ह्याला काढून पूर्ण स्वच्छ करून घेतला। कारण की आज संध्याकाळी मी ह्याच्यावरच पूजा मांडणार आहे। पण मी आहे ना याच्यामध्ये गुलाबजल आणि पाणी दोन्ही मिक्स करून ह्याला स्वच्छ करून घेतलं होतं। कुठलीही पूजा करताना तांब्या पितळाचे भांडे, दिवे, देवांच्या छोट्या छोट्या मूर्त्या स्वच्छ करून घेतल्या ना तर एकदम त्यांना चमकदारपणा येतो आणि त्यामुळे आहे ना आपली पूजा ही एकदम उठून दिसते। तर आपण सर्वांनी ही दीप पूजा केली पाहिजे। कारण की जसं आपल्या आयुष्यामध्ये सुख येतं तसं दुःखही येतं। आपण जर देवाला एकच प्रार्थना केली पाहिजे की जे काही आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे ते सगळे निघून जाऊ द्या आणि ह्या दिव्याप्रमाणे आपलेही आयुष्य उजळून निघू द्या। खरं तर हे तुमच्या विचारावर डिपेंड आहे की तुम्ही किती विश्वास तुम्ही तुमच्या देवावर ठेवता। कारण की तुमचे विचार जर पॉझिटिव्ह असतील तर कुठलीही गोष्ट पॉझिटिव्ह घडते। कारण की तुमचे विचार किती पॉझिटिव्ह आहेत यावरच सगळं डिपेंड असतं। आणि तसंही हे जे काही नियम आपल्या पूर्वजांनी लावलेले आहेत ते काहीतरी विचारच करून लावले असतील आणि आपण ते जर पाळले तरच आपल्या येणाऱ्या पिढीलाही ह्याचं ज्ञान मिळेल। आणि इथे बघा माझी आहे ना पूजा मांडण्याची तयारी चालू आहे। इथे सर्वात प्रथम आहे ना मी एक छोटीशी रांगोळी काढून घेतली, त्यावर चौरंग पाट मांडला आणि जो लाल कपडा माझ्याकडे होता तोच त्याच्यावर अंथरून त्याच्यावर एक छोटेसं तांदळाचे स्वस्तिक काढून घेतलं। त्यावर आहे ना लक्ष्मीचा फोटो मांडला आणि हे दिवे जे आहेत ना ते दिवाळीमधले आहेत। माझ्याकडे आज जे काही दिवे होते ते पूर्ण मी पूजेमध्ये मांडणार होती। आज आहे ना मला गव्हाच्या पिठाचे सुद्धा दिवे बनवून घ्यायचे होते। कारण की खास आज ह्या पूजेला आहे ना त्या गव्हाच्या पिठांचा दिव्याचा खूप मान असतो। ते मला 5 किंवा 7 असे बनवायचे आहेत। आणि आज आहे ना आमचं घर शांत एवढं का आहे, कारण की आमचं पिल्लू आहे ना स्कूलला गेलेला आहे, म्हणूनच एवढी शांतता घरामध्ये आहे। आणि तो आल्यावरच खरं तर मी पूजेला सुरुवात करणार आहे। पण त्यापूर्वी जी काही आपली पूर्व तयारी असते ती पूर्ण मला करून घ्यायची आहे। कारण की वेद आला की मग पूजा करायला बरं पडेल। कुठलीही पूजा करायला घेतली की गणपती बाप्पाचा अगोदर मान असतो, म्हणूनच मी इथे ना गणपतीची मूर्तीही घेतलेली आहे। अगोदर अक्षदा वाहिल्या, फुलं वाहिली, हळदी कुंक वाहिला आणि त्यांची इथे स्थापना करून घेतली। आणि इथे आहे ना गणपती बाप्पासाठी मी आहे ना मोत्याची माळ आणली होती, पण ती थोडीशी मोठी झाली होती। त्याला आहे ना बारीक करण्याचं काम चालू आहे, पण ती काही बारीक होतच नव्हती। जे काम आपण मनापासून करतो ना ते नक्की पूर्ण होते। इथे मी मोत्याची माळ आहे ना बारीक करून घेतली आणि बाप्पाला घातली सुद्धा। हे जे दिवे आहेत ना ते मी गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत। कोणी कोणी त्याला कणकेचे सुद्धा म्हणतात। त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि गुळाचं पाणी घालून मी तयार करून घेतलेत। कोणी कोणी 7 बनवतं, पण मी 5 बनवले आहेत। त्याचबरोबर मी देवासाठी नैवेद्य सुद्धा बनवला होता आणि तो होता रव्याचा। त्यातही मी गुळ घालूनच केलेला आहे। यातही कोणी कोणी फुटाण्याचा किंवा लाह्याचा असा नैवेद्य दाखवतात, पण मी इथे रव्याचाच नैवेद्य तयार केलेला आहे। आणि इथे छान अशी पूजा करण्यासाठी मी आहे ना रेडी झालेली आहे। आपल्या घरात कुठलीही पूजा असो, कार्यक्रम असो, आपण तर छान असं रेडी होतो। सर्वात अगोदर तर हे जे माझे मंदिर आहे ना तिथे मी पूजा करून घेतली, बाप्पाची छान आरती केली, जो काही नैवेद्य बनवला होता तो बाप्पांना दाखवला, छान असं बाप्पाचं दर्शन घेतलं आणि जी काही आता दिव्यांची पूजा आहे ना तीच आता मी करणार आहे। आणि हे बघा अशी काहीशी मी दिव्यांची पूजा मांडलेली आहे। आणि इथे गणपती बाप्पा बघा किती सुंदर दिसतात ना। मी पूजा करणार आणि आमचं पिल्लू शांत बसेल असं तर कधी होणारच नाही। कारण की ना माझ्या अगोदर तर त्याला जे काही मी करते ना ते त्यालाच करायचं असतं आणि तो बघतोय की मम्मा काय काय करते। स्कूलमधनं आल्याच्या नंतर तर इतका खुश झाला ना ही पूजा बघून, आणि त्याचे नेहमी प्रश्न चालू होते की मम्मा तू इतकी छान पूजा केली, कधी केली, मला तर काहीच सांगितलं नाही, मला सांगायचं होतं ना मम्मा तू किती छान पूजा केली। त्याचे इतके अनेक प्रश्न मला विचारायला चालू होते। हे जे दिवे आहेत ना मी तयार केलेले ह्यानेच मी आज पूजा करणार आहे। कारण की आमच्या गावाला ह्याच दिव्याने पूजा केली जाते। शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसंपदः शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीप
इथे वेदनी आणि मी छान अशी आरती करून घेतली. मग देवाला अक्षदा, फुलं, हळद कुंकू वाहून त्यांचं छान असं दर्शन करून घेतलं. आणि आज घरामध्ये तर इतकं छान वाटत होतं ना, कारण पूर्ण दिव्याने घर उजळून निघालं होतं. आणि आपण जेव्हा घरामध्ये अशी पूजा करतो ना, त्यावेळेस घरामधलं वातावरण आहे ना आपोआप प्रसन्न होतं. इथे बघा आमच्या बाळाच्या चिमुकल्या हाताने आणखीन पूजा चालूच आहे. मी जसं करते तोही मला बघून तशीच पूजा करत होत्यात. बऱ्यापैकी मुलं ही ना आपलीच कॉफी करत असतात. माझी पूजा इथे पूर्ण झाली. देवाला नमस्कार केला आणि सर्वात शेवटी देवाला माफी सुद्धा मागितली. कारण की एवढ्या सगळ्या पूजामध्ये आपल्या हातून जर काही नकळत चुकीचं घडलं असेल तर त्यासाठी आपण देवाला. अशी होती आजची आमची दीप अमावस्याची पूजा. काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कशी पूजा करता हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सर्वात शेवटी बाप्पाला एकदा नमस्कार केला आणि सुंदर अशी पूजा इथे संपवली. असा होता आजचा आमचा दिवस. टाटा, बाय बाय.